तर आज गोजरीच्या डब्यासाठी ना इथे भेंडी घेतली होती आणि भेंडी स्वच्छ धुवून थोडीशी निथळायला ठेवली आणि असे उभे उभेच काप केले आणि अगदी साध्या पद्धतीमध्ये परंतु ना खूप छान होती बरं का भाजी. तर भेंडी तेलावरती ना चांगली अशी परतून घ्यायची चांगली आणि मग त्यामध्ये ना काळा मसाला, थोडीशी हळद टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि परतून घ्यायची पुन्हा आणि परतत राहायची 1-5 मिनटं मंद आचेवरती. मग त्या मिठाच्या पाण्यामध्ये ना चांगली भेंडी अशी वाफवली जाते आणि 5 मिनटं वाफवून ना छानपैकी अशी भेंडी आपली इथे तयार झाली होती. आणि मग इथे तवा देखील ठेवलेला होता. मग भाकरी देखील झाल्या आणि गोजरीचा डबा वगैरे दिला. तर आजच डब्याला भाकरीच दिली कारण की सकाळी लवकर रानात जायचं होतं 8 वाजताच, त्याच्यामुळे भाकरीच केल्या. आणि इथे ना आता भाकरीच्याच तव्यावरती सोयाबीन टाकले होते म्हणजे फुलून निघतील. आणि इथे वाटण काढलं होतं, शेंगदाणे, लसूण, खोबरं नाही का, कोथिंबीर आणि मग तेल टाकलं कढईमध्ये आणि मग मसाला सर्व टाकून घेतला आणि चांगला मसाला परतल्याच्यानंतर पुन्हा काळा मसाला टाकला, थोडीशी हळद टाकली आणि थोडंसं पाणी टाकून घेतलं, चांगलं परतून घेतलं आणि मग मसाला खाली लागू नये म्हणून थोडंसं पाणी टाकलं आणि मसाला थोडासा ना शिजून दिला. त्याच्यामुळे भाजी खूप चवीला छान होते. तसं तर ना सोयाबीनची भाजी आपण काळ्या वाटणातली करायला पाहिजे, म्हणजे जसं नाही का चिकनला वगैरे आपण वाटण काढतो ना तशाच पद्धतीमध्ये खूप छान होते. पण केली मी साध्या पद्धतीमध्येच आणि ते पाहू शकता सोयाबीन देखील चांगले भिजले होते, म्हणजे नाही का भाकरीच्याच तव्यावरती गरम पाणी म्हणजे पाणी टाकलं थोडंसं आणि त्याच्यामध्ये सोयाबीन टाकले, म्हणजे सोयाबीनना मग म्हटलं पटकन विजले जातील कारण की सकाळ सकाळ पण सगळं आटपत नाही ना. मग तव्यावरती पण असं नाही का गरम पाणी टाकलं पटकन भिजले ते आणि म्हटलं भाजीमध्ये एका उकळीमध्ये शिजले जातील. मग सोयाबीन टाकून घेतले आणि उकळीमध्ये ना 1-5 मिनटं ठेवले आणि चवीनुसार मीठ टाकलं. आणि सोयाबीनची भाजी ना जास्त रस्सा भाजी नाही चांगली लागत बरं का, थोडीशी अशी लपतपीतच भाजी चांगली लागते. तर मग आता 5 मिनटांना मंद आचेवरती म्हटलं वाफ काढावी. तर छानपैकी आपली इथे सोयाबीनची भाजी झालेली होती आणि मग एकीकडे ना थोडासा चहा देखील ठेवलेला होता. आता रानात निघाले आणि आभाळ तर बघा भरपूर असं भरून आलेलं आहे सगळीकडून आणि पाळी देखील यायला लागलेली होती. आणि आता मग कपडे ना घरातच टाकले मी, म्हटलं आता चला जावं. आता पुढे आहेत बायका आणि पाण्याची बाटली नाही का, तेलाचं कॅन भरून घेतले. काल बायकांना पाणी नव्हतं पुरलेलं, मग आज पाणी घेतलं आणि छान असं वातावरण झाले बरं का. पण आता पावसाने थोडीशी उघड दिली पाहिजे आणि मस्त थंडगार हवा सुटलेली आहे बघा. असं वातावरण असलं की मग काय नाही वाटत काम करायला. चला, लाल देठाची भाजी बघा ही आणि कलर बघा किती सुंदर आहे, मस्त असे पावसामुळे आता भरपूर असं उगवले बघा. खाली बी पडलं की नाही का कुठं पण उगवलं जातं, बऱ्याच ठिकाणी उगवले पावसामुळे आता. आणि भाजी खूप छान होते देठाची भाजी. आता मग अजून बारीक बारीक आहेत बरं का देठ, हे बघा कवळी कवळी अजून जरा जाडसर झाली ना मग छान लागतात खायला. प्राजक्ताची चला शेतात चला शेतात खुरपायला. आज पाऊस येतोय आणि कॅन्सल केलं होतं बरं का जवळजवळ खुरपायचं. आमच्या खुरपण्याची काळजी आहे बघा त्यांना, म्हणून म्हणतात चला पाऊस आला तरी पण खुरपू आपण, आहे का नाही वर्षा. चला 1/2 किलोमीटर जवळजवळ राणे, आता चालत चालत जायचं. तेवढं पटकन झालं असतं ना खुरपून, 4-5 जणीचे. पाऊस उघडला तर घ्यावं खुरपून. आता 9 वाजले आता. तर आता एक कुंडी झाली ही आणि आता ही दुसरी कुंडी आपल्याला खुरपायची आहे. 2 दिवसामध्ये ही कुंडी झाली बघा. सगळं गवत काढलं. चला पटापटा, कोण कोण कुठं बसते पण हे हिरापसर आहे ना. ह्या 2-3 हिराप आहेत, ते गवत आहे ना तिथपर्यंत, मग सगळ्या लांबवर येतं सगळ्या असं खालपर्यंत हिरापच. ह्याही 2-3 जण इथंच बसा, मग तिकडून जाता येईल ना तर तिकडून खुरपायचं का कडे. तर रानात ना औषध मारलं होतं, परंतु ना आता सारख्याच पाळ्या येतात पावसाच्या नाही का. ते इथं फुग्यांचं गवत, थोडेसे वाघनाख्या, थोडं शिपी असं गवत होतं मध्ये मध्ये आणि काही मोठं होतं का तर काही लहान लहान होतं. त्याच्यानं पण थोडंसं रान ओलं असल्यामुळे ना पटपट गवत असं निघत पण होतं, पण वेळ लागत होता थोडासा. सकाळी असं वाटतं तर लई गरम आहे बरं का, पण आज नाही, आता थंड वाटते जरा. मी खाते तुमचं. सोयाबीन मस्त काय आणले बघ, रस्ता भाजी आणली. सांग गोजरीला दिली, काय दिली, भेंडी दिली आणि मला म्हणलं आता करावं सोयाबीनची भाजी. डबा दिला गोजरीला तर म्हटलं आता भाकरी घ्यावं कागदात बांधून. नाही आज केली बाई गडबड, मग भाकरीच केली. 8 वाजता जायचं ह्या म्हटलं ना, मग गडबड केली मी. हे काय आणले
दोडका दोडका तू माझ्या भाकरी भाजी तिकडे घे घे काय करावं आता गरम 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 भाजीचं काढून घालायचं हा तेच घालते की मग तसं पुढे घ्या ना काय डबा आता केलं होतं मस्त होते भाजी. ना सोयाबीनची भाजी चांगली होती. चिकनचं वाटण चिकनचं वाटून पाण्यात भाकर टाकणार होते. घरच्या बाजूची चांगली आईने दिली होती भाजी. कोणी नाही नुसत्या बाजूची घरची बाजरी आहे ना घरच्या बाजरीमध्ये फरक पडतो विकतच्या बाजरीमध्ये कसं वेगळं तर या जेवायला सगळ्यांनी सोयाबीनची भाजी आणलेली आहे, दोडक्याची भाजी, भोपळ्याची हिरव्या मिरचीतली भाजी आणि पुरीने भात आणलाय. आज होईल ना पाऊस, आज 10 तारीख पाऊस सांग त्याला 20 तारीख बरं पडतं नाही त्यांना नाकामध्ये माती गिरी नकले दुखतं अगं आताच ते बाहेर असंच घालायचं आता पण ते जरा माझ्या भाऊ जाऊ दे. आता झालंय जेवण 5 मिनिटं आराम हँडग्लोव्ह बघा कसं झालं. हा थोडंसं तोंड भाजलंय आता साखर आता रानात उद्या साखर आणायची बर्फी आणायची रानात आता उद्या जेवण झाल्यानंतर स्वीट चला बाई रानात स्वीट आणायचंय. पाण्याची बाटली सावलीत ठेव नाही तर गमिल्यावरती ठेव. जा ना पंढरपूरला का ग पंढरपूरला जायचं पंढरपूरला हा नाही आम्ही गेलतो की पालखी बरोबर. ए कुठं बसायचं सांगा पटकेन चला पती खुरपली तरी बसायचं कोणती तरी साडी काढायची. कुठे लपल्या आतमध्ये मोराचा पिसारा कुठं लपला हा मोराचा पिसारा आहे आणि मोर आहे. पाऊस आला आणि खूप मोठी पाळी आली बरं का आभाळ बघा किती भरून आली. टणटणीची फुलं बघा याला टणटणी म्हणतात आणि मस्त रंगीबेरंगी अशी फुलं असतात आणि आता याला नाही येत ना ह्या फुलांमधला असं हे मध पण पितात आहे ना असं ह्या फुलांमधला. तर खुरपताना ना बायकांनी ना अभंग देखील म्हटलेलं होतं बरं का विठुरायाची पंढरी, परंतु वाऱ्यामुळे ना लांबवर सरीमध्ये असल्यामुळे काही आवाज येत नव्हता त्याच्यामुळे तो शूट केला नाही मी. आणि घरी जाताना मोबाईलवरती लावलेलं होतं परंतु आपल्या व्हिडिओला क्लेम येऊ शकतो त्याच्यामुळे ते काही गाणं लावलं नाही. आणि जाताना ना छानपैकी असे विठुरायाची पंढरी हा अभंग म्हणत आम्ही चाललेलो होतो. तर चला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.